अनगर नगरपंचायत गेल्या 5-6 दिवसांपासून राज्यभरामध्ये प्रचंड चर्चेत आलेली पाहायला मिळते ती खरं तर उज्ज्वला थिटे यांच्यामुळे. मात्र उज्ज्वला थिटे यांनी मोठ्या त्यांच्यात जे त्यांच्या मार्गामध्ये जे काही अडथळे होते हे सगळे अडथळे पार करत अगदी पहाटे 5 वाजता वगैरे पोहोचून अर्ज भरला. मात्र हा सगळा अर्जच आता अवैध झालाय आणि त्यानंतर इथून पुढचा नेमका त्यांचा प्लॅन काय असणार आहे, त्या न्यायालयीन लढाई लढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे इथून पुढची स्ट्रॅटेजी नेमकी कशी असणार आहे आणि आतापर्यंत गेल्या 50-60 वर्षांमध्ये राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांचं जे काही त्या ठिकाणचं प्रस्थ होतं, जे साम्राज्य होतं, ते साम्राज्य पूर्णपणे उद्ध्वस्त करायला किंवा ते साम्राज्य कुठेतरी नेस्तनाबूत करण्यासाठी आता स्वतः उज्ज्वला थिटे आणि त्यांचे पुत्र जे आहेत ते मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. माझ्या बरोबर आजच्या या लाईव्ह मध्ये दोघेही माझ्या बरोबर आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याशी थेटपणे बोलणार आहोत आणि आजच्या दिवसभरामध्ये नेमकं काय काय झालं आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून त्यांनी कोणती स्टेप घेतली आहे का हे सगळंच त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, तुम्ही कालही आपलं बोलणं झालेलं होतं तेव्हाच तुम्ही खरं तर सांगितलं होतं की इथून पुढे तुम्ही न्यायालयामध्ये दाद मागणार आहात, कारण मुळात तुमचा जो अर्ज होता सगळं काही बरोबर असताना सुद्धा असं तुमचं म्हणणं आहे की सगळं काही बरोबर होतं, मात्र तरी सुद्धा तुमचा अर्ज जो आहे तो रद्द करण्यात आला. नेमकं काय घडलं होतं? अर्ज रद्द होण्यासाठीची कारणं नेमकी काय सांगण्यात आली ताई? एक तरी त्यांनी आम्हाला कागदपत्र देण्यामध्ये विलंब लावलेला होता. स्वतः आम्ही कलेक्टर साहेबांकडे मेल आणि त्यांच्याकडे फोन वगैरे करून व्हॉट्सअपद्वारे संदेश व्हॉट्सअपद्वारे वगैरे त्यांना मेसेजेस पाठवून त्यांच्याशी विनवणी करून सांगत होतं की असे असे आम्हाला कागदपत्र मिळत नाहीयेत. मग कलेक्टर साहेबांनी सांगितल्यानंतर सीओ सरांनी कागदपत्र द्यायचं दर्शवलं आणि अर्ज भरायच्या आधी एक अर्धा ते पाऊण तासामध्ये त्यांनी तिथं आम्हाला कागदपत्र दिली गेली. एक तर शौचालयाचा दाखला, नंतर प्रमाणित नवीन प्रारूप प्रमाणे मतदार यादी आणि तिसरं म्हणजे बेबाकी दाखला. मग आता यांचं काम होतं. आता आम्ही ज्या वेळेस डॉक्युमेंट सगळे ऑनलाईन तर भरलेले होते, त्यावेळेस माझ्याकडे जुनं वोटिंग कार्ड होतं. जुन्या वोटिंग कार्डवर जे होतं नंबर वगैरे मी तो मांडलेला होता. पण तिथे प्रमाणित यादी 10/11/2025 रोजी जी प्रमाणित यादी प्रसिद्ध झाली, तर त्या यादीप्रमाणे मला तिथे गेल्यानंतर ती यादी उपलब्ध झाली. मग पूर्वीचा माझा प्रभाग 5 होता, पण नंतरचा 4 झालेला होता. तरी मी तिथे 4 टाकलेलाच होता. फक्त आता ते अनुक्रमणिका काय चुकली, किती नंबर चुकला तो त्या म्हणतात. तर माझी एक गोष्ट आहे की नगराध्यक्ष पदासाठी ते जनतेतून पद होतं. त्यामुळे प्रभागाचा संबंधच नव्हता तिथं. मतदार यादीत नाव होतं हे काफी होतं त्याच्यामध्ये. आणि दुसरा प्रश्न राहिला, सूचकाची सही नाही म्हणतात. 5 ठिकाणी सूचकाने सही केलेली आहे आणि एका ठिकाणी जर राहिली म्हणतात ते, तर त्यांचं ते काम होतं. आरओ सर होते, जे 3 टेबल लागलेले होते, जाच पडताळणीचे जे अधिकारी होते, त्या अधिकाऱ्यांना ते हक्क होता ना, त्यांनी अर्ज हातात घेतलाच कसा? सूचक असल्याशिवाय तो अर्ज तो घेतच नसतात. त्यांचं काम होतं ते दाखवून देण्याचं, इथं सही राहिली, तिथं ते कागद राहिला, तिथं तुम्ही दिनांक टाकली नाही. ते काहीच बोललेले नाहीत. आमच्या माहितीप्रमाणे तर हे बघा आम्ही तिथं सही केलेलीच होती. आणि पण ते गायब कशी झाली, आता ती गायब झाली का केली गेली काय माहिती. ज्यावेळेस पाटील परिवार आमचे वाद ताई, आहे. मुळात या सगळ्यामध्ये मला असं विचारायचं आहे की ही सूचक म्हणून जी सही होती ती तुमच्याच मुलाची होती असं तुम्ही सांगितलेलं होतं, हे बरोबर आहे? हम्म. हो. हो. कारण मग सूचक दुसरा ना, पक्षाचा एबी फॉर्म असल्यानंतर एकच सूचक लागत होतो आणि त्या गावात दहशतीमुळे आम्ही नगरसेवकाचा जरी फॉर्म भरायचं म्हणलं तर एक सूचक आणि एक अनुमोदक लागतो, तर तो नाही येत ना. कोण मिळतच नाही दहशतीपोटी. मग पक्षाचा एबी फॉर्म असल्यामुळे मुलगा एकच सूचक चालत होता आणि तिथं आमच्या जीवाला घातपात होत होता, पाठलाग होत होता गाड्यांचा. किती त्रास आम्ही सहन केलेला आहे आणि त्यासाठी सूचक म्हणून मी सही करण्यासाठीच मुलाला घेऊन गेले होते. मी थोडीच चल रे बाळा तिकडे फिरायला असं म्हणले नव्हते त्याला. सहीसाठीच नेलेलं होतं. आणि ते म्हणतात सूचकची सही नाही. बरं, तो सूचक काय ह्यांना कुठं लपवून आणलेला होता का कुठलं वेशभूषा करून बदलून आणला होता का कुठं दुबईवरून यायला म्हणून थांबलेला होता? सोबत घेऊन गेलेला 6 फूट 1 इंचीचा मुलगा माझा एवढा दिसला नव्हता त्यांना. सर हिथं सही राहिली, सर हिथं सही करा, असं त्यांचंच काम होतं आधी ते म्हणायचं. मुलगा नेलाच कशाला होता मी? सूचकसाठीच नेला होता ना. जीवावर बेतणार होतं तरीही. मग ते या सगळ्यामध्ये मला जयवंत थिटे तुमच्या बरोबर स्वतः आहेत आता, मला त्यांना सुद्धा विचारायचंय, तुम्हाला आठवतंय तुम्ही सगळ्या ठिकाणी सही केली होती किंवा जे आज सकाळपासून म्हटलं जात आहे की सही गायब झाली किंवा टेक्निकली काही यामध्ये फेरफार करून ही सही जी आहे ती गायब करण्यात आली आहे, नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय या सगळ्यावर?
मॅडम मी एकूण टोटल 6 ठिकाणी सही केली, म्हणजे 5 अर्जावरती सही केली आणि दुसरा म्हणजे दुसरा म्हणजे ह्याचा अर्ज, सूचकाचा अर्ज, त्या ठिकाणी मी सही केलेली होती आणि त्यांच्यासमोर मी सूचक म्हणूनच उभा होतो. त्यांनी मला विचारलं पण तुमचे सूचक कोण आहे, म्हणजे आईला विचारलं सूचक कोण आहे, मग आई म्हणली हा माझा मुलगा म्हणून सूचक आहे. ते म्हणले बरं ठीक आहे चालेल म्हणले. आणि त्या ठिकाणी मला कन्फर्म आठवतं की मी सूचक म्हणून सही केली. पण प्रॉब्लेम काय झाला की त्यांनी आम्हाला फोटो घेण्यास किंवा व्हिडिओ काढण्यास त्यांनी आम्हाला बंद नकार दिला. केले, नकार त्यांनी दिला. म्हणले की निवडणूक आयोगाचे इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत म्हणले. तुम्ही कॅमेरे असताना तुम्ही पर्सनल फोटो वगैरे तुम्ही काढू शकत नाही म्हणले. आम्ही तुम्हाला पोच देऊ म्हणले तुम्ही अर्ज जमा केलेलीची. असं म्हणल्यानंतर आम्ही ठीक आहे म्हणलं. मग तिथले जे कार्यकारी अधिकारी होते त्यांनी काय केलं, प्रत्येक जणांनी फॉर्म चेक केला आणि प्रत्येक जण म्हणले की मॅडम फॉर्म तुमचा ओके आहे. जर सूचकाची सही नसती तर त्या ठिकाणी त्यांची आम्हाला लेखी स्वरूपात देण्याची ही होती, कागदपत्र त्यांनी लेखी स्वरूपात द्यायला हवी होती की सूचकाची तुमची सही नाही आहे, असे त्यांनी कागदपत्र आम्हाला काही दिले नाहीयेत. मग त्या ठिकाणी काय केलं, त्या लोकांनी म्हणजे जे काही कार्यकारी अधिकारी निवडणूक आहेत त्या लोकांनी काल आमच्या घरी अनगरला. अनगरचं जे आमचं बंद घर आहे त्या गावात आम्ही कधीही जाऊ शकत नाही. गेलो तर एवढं सगळं पोलीस प्रोटेक्शन घेऊन जावं लागतं. शस्त्रधारी एवढे 10 पोलीस, आपलं सशस्त्र कमांडो क्यूआरटीची टीम घेऊन आम्हाला त्या गावात जावं लागतं. त्या बंद घरी तिथले निवडणूक अधिकारी, कार्यकारी अधिकारी त्यांनी आमच्या बंद घरी सूचकाची सही नाही म्हणून त्यांनी काल आम्हाला पाठवलं आणि ते काल 4 वाजता पाठवण्यात आलं आमच्या घरी. बंद दरवाजाला त्यांनी त्रुटी, ज्या काही त्रुटीचा जो फॉर्म असतो की तुमच्याकडून हे गहाळ आहे ते नाही, मग ते त्यांनी आतापर्यंत आम्हाला मेलवर पाठवायचं, व्हॉट्सअपवर पाठवायचं, मेसेजद्वारे. मेसेज टेक्स्ट त्या मेसेजद्वारे ठिकाणी पाठवायचं. आम्ही मॅडम पुण्याचा नवीन ऍड्रेस टाकला होता की आम्ही सध्या पुणे येथे वास्तव्य, पुण्याच्या घरी पाठवायचं होतं. त्यांनी छाननी करताना 5 वाजेपर्यंत छाननीचा टाइम होता, 4 वाजता बंद घरी त्यांनी सूचकाची सही नाही म्हणून हे त्यांनी ते लेटर पाठवलं. मग आम्ही 1 तासात पोलीस सिक्युरिटी ऍडजस्ट करून किंवा आम्ही मायलेकर त्या गावात 1 तासात कसं पोहोचायचं होतं आमचं काय राहिलंय बघण्यासाठी, त्यांनी आम्हाला ईमेलद्वारे कळवायला हवं होतं, त्यांनी आम्हाला मेसेजद्वारे कळवायला हवं होतं. सारखं सारखं त्या गावात जाणं शक्य नाहीये आमच्या मायलेकरांना तरी. आणि मी परवा दिवशीच निवडणूक निर्णायक अधिकारी त्यांना सांगितलं होतं, सर उद्या 11 वाजता छाननी आहे, पण मी व माझा मुलगा येऊ शकत नाही. आज फॉर्म भरण्यासाठी एवढं शस्त्रास्त्रासहित बंदोबस्तात यावं लागलं. उद्या छाननी वेळी वकील सुद्धा यायला घाबरणार आहे, त्यामुळे आमचं कुणी येणार नाही. व्हॉइस कॉन्फरन्स असेल तर ती लिंक आम्हाला पाठवा, ती आम्ही जॉईन करू आणि त्यानंतर मग आम्ही काय छाननीच्या वेळेस पाहू. तर त्यांनी म्हणले व्हॉइस कॉन्फरन्सची तरतूद नाही आणि जो त्रुटीचा फॉर्म होता तर बंद घरामध्ये नेऊन त्यांनी लावला. ते पण बंद 4 वाजता लावला दिवसभरात, म्हणजे जे काही छाननीचा टाइम होता, छाननीचा टाइम 5 वाजेपर्यंत होता. 4 वाजता बंद घरी नेऊन त्याने आमचे डॉक्युमेंट लावले. मग त्या ठिकाणी आम्हाला तिथून डॉक्युमेंटचं कोण फोटो पण काढून पाठवू शकत नव्हते, कारण प्रचंड दहशतीखाली त्या ठिकाणी लोक आहेत. मग त्यामुळे मग आता तिथं फॉर्म तसा लावलेला, आम्ही इथं वाट पाहतोय. पाहिल्यानंतर मग त्यांनी मेल करायचा, या दिवशी ओ सरांबरोबर गेली 1 वर्ष झालं, मी हे पावती ते पावती त्याच्यासाठी त्यांना ईमेल द्वारे बोलते. आणि तहसीलदार म्हणजेच निवडणूक अधिकारी आहेत सचिन मुळीक साहेब, यांनाही मी कुठल्या कुठल्या केसेस बाबत बोलते. दोघांकडेही माझा ईमेल आयडी आहे, दोघांकडेही माझे व्हॉट्सअप नंबर आहेत. मग त्यांनी तो कसा विचार केला नाही, एखादा कॉल तरी करायचा होता. एकतर या पण जे महिलेला तुम्ही येताना किती. अगदी म्हणजे आज सकाळपासून जे काही म्हटलं जात आहे की ही सही गायब केली गेली आहे का, तुम्हाला पण असंच म्हणायचंय का ही सही गायब केली गेली? हो 100% ही जिथं सही पूर्णपणे. पाटील परिवार आमचे वाद असताना ज्यावेळेस आम्ही त्यांची माफी मागत होते मी, की त्यावेळेस त्यांनी मला एक उच्चार केलेला होता. ते म्हणले 302च्या कलमातून मी माझी मुलं बाहेर काढलेली आहेत, तुझ्या मुलाला खूप माज आलेला आहे, तो अशी हुल्लडबाजी करतोय, माझ्या समोर हे चालणार नाही, हे असं पाटील परिवार, राजनजी पाटील मालक मला स्वतः म्हणालेत. मग ज्या स्वतः 302 कलमातून मुलं सोडवणाऱ्या माणसाला 4 कागदपत्र गहाळ करायला तिथल्याच त्यांच्याच ऑफिस मधली किती वेळ लागणार आहे. आणि 4 नव्हती पण ती 2च कागदपत्र किंवा एक जरी म्हणलात तरी चालेल. शेवटी नगरपंचायतच इलेक्शन होतं आणि नगरपंचायतच्या शेजारीच एक भिंतीच्या पलीकडेच छाननी चालू होत्या. एका रात्रीत कुठून कसे कागदपत्र बदलले जातील बघा ना. एका महिलेला तुम्ही येण्यासाठी फॉर्म भरायला येऊ नये म्हणून किती तुम्ही 5-5 8 दिवस झाले गेले तुम्ही हे पॉलिटिक्स खेळलं. तिला येऊ दिलं गेलं नाही, ती कशी ना कशी तिथं पोहोचली, तर तिथे तिचा अर्ज आता असं झालं. मग शेवटी आता न्यायालयामध्ये त्यांनी आम्हाला जाते. सही नाही किंवा तुमचा अनुक्रमांक चुकला हे त्या ठिकाणी कायद्यात अशी तरतूद आहे की नगर परिषदेचं एक बुक येतं, त्या बुक मध्ये 66 नंबर पेज वरती लास्टच्या 3 लाईन मध्ये असं लिहिलं आहे की कायद्यात अशी तरतूद आहे की नगर तिथं जे काही कार्यकारी अधिकारी असतील त्यांनी लेखी स्वरूपात तिथं द्यायला हवं की सूचकाची सही नाही. त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी उमेदवार फॉर्म भरेल त्याच दिवशी त्यांना उमेदवारांना 1 तासाच्या आतमध्ये जे जे काही त्रुटी आढळून आल्या ते त्यांनी द्यावं लागतं.
त्यांनी आम्हाला निवडणुकीच्या दिवशी पण दिलं नाही. आम्ही ज्या दिवशी फॉर्म भरला त्यांनी दुसऱ्या दिवशी 4 वाजता, म्हणजे 18 तारखेला छाननीच्या दिवशी 4 वाजता, 1 तास फक्त छाननीला राहिल्यानंतर 4 वाजता तिने आमच्या बंद घरी अनगरच्या ते दिलं गेलं. आमचा न्यू पुण्याचा पत्ता त्या अर्जावरती होता, आमचा ईमेल आयडी होता, आईचा ईमेल होता, माझा ईमेल होता, आईचा मोबाईल नंबर होता, माझा मोबाईल नंबर होता. एवढी सगळी आपल्या भारतात टेक्नॉलॉजी आहे, ऑनलाईन सगळं चालतं, ईमेलद्वारे सगळं चालतं, मेसेजद्वारे सगळं चालतं. तर त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचं दिलं गेलं नाही. आणि आज सकाळी त्यांचा आम्हाला ईमेल आलाय की तुमच्या अनगरच्या घरी आज सकाळी, आमच्याकडे टायमिंग आहे तो, आज सकाळी पण नाही, दुपारनंतर नाही, 1:24 त्यांचा आम्हाला ईमेल आलाय की असं असं अनगरच्या तुमच्या घरी आम्ही काल काय हे जे जे काही त्रुटी आढळून आल्या, अनुक्रमांक किंवा सूचकाची सही हे अनगरच्या घरी लावलेलं आहे, असं म्हणून त्यांचा आज आज आम्हाला ईमेल आला. हेच जर ईमेल त्यांनी काल आम्हाला पाठवलं असतं तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत तिथं अनगरला जाण्याचा प्रयत्न केला असता, तिथे जाऊन सही करण्याचा प्रयत्न केला असता. आणि सही करून पण सही नसताना त्यांनी अर्जच कसा काय घेतला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझी 5 पेजवरती सही म्हणजे आहे. या सगळ्यामध्ये खरं तर तुम्हाला असं म्हणायचंय का थेटपणे राजन पाटील आणि हे जे अधिकारी आहेत हे सगळे मिलीभगत करून हे सगळं तुमच्या विरोधात केलं गेलं असं म्हणायचंय? हो हो पूर्णपणे ते हो, हे मिलीभगत फक्त कारण केलेलं, बिनविरोध करण्यासाठी, म्हणजे जे काय आज कोणातरी मिलीभगत करून केलेलं प्लॅनिंग आहे सर्व. 70 वर्षात जे काय आज इलेक्शन तिथं झालं नव्हतं हे ह्याच कारणामुळे होत नव्हतं. कोणावर ना काय ना काय दबाव टाकणे, हे करणे, ह्या अशा गोष्टींमुळे तर त्यांनी जनता कधी आजपर्यंत पुढे येत नाही. प्रत्येक गोष्टी त्यांनी बिनविरोध केलेल्या आहेत, त्या गावातल्या त्या भागातल्या वगैरे हे ते. मग त्यांना नगरपंचायत पण बिनविरोध करायची होती आणि शेवटी घरातल्या सुनेचा प्रश्न होता. उद्या जर उज्ज्वला थिटेंना त्या ठिकाणी 10 जरी मतदान पडलं असतं तर गावातल्या अस्तित्वाला धक्का लागला असता, तालुक्यात अशी चर्चा उठली असती की बाबा राजन पाटलांच्या विरोधात मतं पडले, असं म्हणून हे झालं असतं त्यांना. म्हणून त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात त्यांनी अर्ज त्या ठिकाणी बाद केला. ठीक आहे. मुळात आता काहीही लेखीही न जरी करता. हा अर्ज ताई माझा एक प्रश्न आहे. जरी आता हा अर्ज अवैध कशा पद्धतीने झाला, रद्द कशा पद्धतीने झाला, हे सगळं जरी झालेलं असलं तरी आता हे खरं आहे की अर्ज अवैध झालाय, रद्द झालाय. या सगळ्यानंतरची ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. मात्र काल रात्री सुद्धा तुम्ही असं सांगितलं होतं की मी न्यायालयात दाद मागणार आहे. हो. त्यानंतरची काही प्रक्रिया तुम्ही केलेली आहेत? नेमकी कशा पद्धतीने तुम्ही आता न्यायालयीन लढाई लढणार आहात? आज सकाळीच वकिलांशी आमचा संपर्क झाला. वकिलांना आम्ही सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या. त्यांना सर्व दाखवलं की कसं 1 वर्ष झालं त्यांनी 2 वेळेला माझं मतदार यादीतून नाव गायब करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला लोकसभेचे इलेक्शन 2024 12 मेच्या आसपास काय होतं ते डेट ऍक्च्युली लक्षात नाही. त्यावेळेस पण त्यांनी बूथ लिगल ऑफिसर कडून मला नोटीस न देता माझं मतदार यादीतून नाव कमी केलं. त्यावेळेस मी पुण्याला होते. आणि मी मतदान करायला निम्म्या रस्त्यात आले तर मला समजलं गेलं की मॅडम तुमचं नावच मतदार यादीत नाहीये, कशाला हेलपाटा मारताय. मग मी तिथून परत गेले. परत मी उपोषण केलं होतं पाटील परिवारच्या विरुद्ध 15 ऑगस्टला. त्यावेळेस मी तिथे तो उल्लेख केला की ह्या तहसीलदारांनी म्हणलं माझं नाव मतदार यादीतून न नोटीस देता गायब केलं, कशासाठी? 1 वर्ष झालं मी गाव सोडलेलं होतं म्हणलं. मग ते म्हणले नाही आम्ही नव्यानं तुम्ही नोंदवा आणि आम्ही तुमचं परत मतदार यादीत नाव घेऊ. परत मी 15 सप्टेंबरला आणखी एक उपोषण केलं. त्यावेळेस मग त्यांनी मतदार यादीमध्ये तुमचं नाव जोडलं गेलेलं आहे म्हणून मला एक तिथं ते एक वोटर लिस्ट आणून दिली. तीच वोटर लिस्ट माझ्यापाशी आत्तापर्यंत होती. तर 9/6/2025 रोजी परत माझ्या दिरानं आत्तामध्ये 5-6 महिन्यापूर्वी मतदार नोंदणी अधिकारी सीमा होळकर मॅडम यांच्याकडे परत एक केस टाकली की उज्ज्वला थिटे इथल्या रहिवासी आहेत का, आणि जर आहेत तर त्या सिद्ध कराव्या किंवा नाही तर त्यांनी पुरावे द्यावे की अनगरच्या रहिवासी असलेला, नाहीतर आम्ही मतदार यादीतून त्यांचं नाव वगळण्यात येईल. मग हे कोण लागून गेलं? म्हणजे असं ह्यांनी ह्यांच्या सांगण्यावरूनच केलं ना. म्हणजे त्यांना पूर्व नियोजित कल्पना आहे, गेली 1 वर्ष झालं कल्पना आहे की उज्ज्वला थिटे ही विरोधात गेली आहे आणि तिचं मतदार यादीतून काही करून नाव जर कमी केलं तर भविष्यात आपली नगरपंचायत बिनविरोध करायची. हे त्यांचं 1 वर्ष झालं प्लॅनिंग होतं. आणि गेले 8 दिवस तर बघताय तुम्ही मला तिथं त्यांनी येऊच दिलेलं नाहीये. आणि त्याचे सगळे पुरावे वकिलांशी आहेत, त्या तुमचं सगळ्या नेमकं काय नोटीस बोलणं आहेत. झालंय आता? आता वकिलांशी वकिलांशी माझं नेमकं बोलणं तुमचं काय झालं. बोलणं झालं? हं. वकिलांनी बरोबर सांगितलं, फक्त बूथ लिगल जे तिथं कार्यकारी अधिकारी. अधिकारी आहेत, जे आरओ होते, तिथले ऑफिसर जे होते की 3 टेबलवर बसलेले, ते त्यांच्याकडूनच पहिल्यांदा गहाळ झाले. सूचकाच्या फॉर्मवर सही नसताना त्यांनी तो फॉर्म ऍक्सेप्ट केलाच कसा? एक तर फॉर्म चालतच नाहीये तसा. तो पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, प्रभाग क्रमांक 4 मांडू द्या किंवा 5 मांडू द्या. उघडपणे नगर अध्यक्षपदासाठी निवडणूक होती आणि नगर अध्यक्षपद हा जनतेतून होता. मतदार यादीमध्ये नाव होतं ना, मग कुठल्याही प्रभागात ती महिला राहत होती ते चालत होतं ते. आणि तिसरा झाला प्रश्न
ह्यांनी म्हणतात, पाटील परिवार म्हणतात बिनविरोध होती आतापर्यंत आणि आमच्या विरुद्ध कुणीही फॉर्म भरत नाही. तर तिसरा फॉर्म तिथं कधी भरला गेला? सरस्वती भागवत शिंदे नावाच्या महिलेनं माझ्या विरुद्ध हरकत घेऊन माझ्यावर हे आता सूचकाची सही नाही म्हणून हरकत घेऊन माझा अर्ज हम्म. छाननीत बाद केला. त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी बाद नाही केलेला. सरस्वती भागवत शिंदे. मग ही महिलानं फॉर्म भरला कधी? त्याचे फोटो कसे पब्लिश झाले नाहीत? तिथं कधी तिनं गेली कधी तिथं? फॉर्म भराची तारीख तर 17 होती लास्ट. मग त्यांनी कधी ते केली पूर्तता? फक्त मग ही प्राजक्ता महिला पाटील पण राजन पाटलांनीच उभी केलेली आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? हो 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 आणि त्यांनी ही डमी उमेदवार त्यासाठीच उभा केलेली होती की आक्षेप घेता यावा म्हणून. आणि एक लक्षात घ्या गोष्ट, त्यांनी फक्त सांगताना सांगत होते उज्ज्वला पाटील, थिटे पाटील आणि प्राजक्ता पाटील ह्या दोघीतच लढत आहे. तिसरी महिला म्हणजे ह्यांच्या विरोधात ती कुठली रणरागिणी अजून उभे राहिली, हा प्रश्न मलाही पडलाय. आणि ती उभीच राहिली होती तर आज तिने अर्ज मागे का घेतला? आणि ह्यांचा माघारी घ्यायच्या आधीच जल्लोष कालपासून चालू झालाय. म्हणजे ही म्हणजे बघा थोडक्यात पूर्वनियोजित. जसं तुम्ही अर्ज दाखल करण्यासाठी जाताना तुमच्या भोवती मोठे अडथळे निर्माण केले पोलिसांचा होते, काढला. तशा पद्धतीचे अडथळे या तिसऱ्या महिला विरोधात नव्हते केले उभे. हा मग ते सांगा, ही महिला तर गावातलीच होती. आज उज्ज्वला तिथे फॉर्म भरायला आली तर तिला एवढा त्रास करण्यात आला. मग आज सरस्वतीला काहीच त्रास झाला नसेल का? आणि दुसरी गोष्ट की जे कोण सरस्वती भागवत शिंदे आहेत त्यांनी आज दुपारी मॅडम अर्ज पाठीमागे घेतला आहे. मग अर्ज आज पाठीमागे घेतला असताना कालच बिनविरोध म्हणून ह्यांनी जल्लोष का केला गावात? अजितदादांवरती ह्यांनी टीका केली जल्लोष करून. मग त्यांनी आज जल्लोष करायला हवा होता खरं तर, कारण म्हणजे समोर ऑपोजिटला एक अपक्ष म्हणून हो अर्ज होता. म्हणजे ह्यांनाही माहिती होतं की समोरचा अपक्ष उमेदवार हे माघारी अर्ज घेणार. तिला फक्त आपण त्यांना उज्ज्वला फक्त बरोबर. त्याच्यावरती तुम्ही ऍक्शन एक महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे उपस्थित केला, तो म्हणजे काल जो काही जल्लोष झाला, या जल्लोष जल्लोषामध्ये केला. अजित पवारांना थेटपणे आव्हान देण्यात आलं. राजन हा पाटलांच्या मुलांनी अशा पद्धतीने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला किंवा एका पक्षाच्या प्रमुखाला अशा पद्धतीने थेटपणे आव्हान करणं, तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं? काल त्यांनी जो जल्लोष केलेला आहे तो जल्लोष म्हणजे विकृती, कशा विकृतीची ती माणसं आहेत, किती विक्षिप्त आहेत हे काल दिसून आलं असेल. हो तुम्हाला आनंद झाला होता, तुमचं ते जल्लोष करत होता, तो अधिकार प्रत्येकाला आहे, तुम्ही नाचायचं होतं, करायचं होतं. पण एका एवढ्या मोठ्या राजकीय नेत्याबाबत तुम्ही असं वक्तव्य करणं योग्य आहे का? आणि तेही पवार परिवारावर, ज्या पवार परिवाराच्या हाताला धरून गेली 40 वर्ष झाले हे सत्तेत होते. आदर स्थान आपले असलेले शरदचंद्र पवार साहेब आणि अजितदादा यांच्या घराण्यावर टीका करताना, एकेरी उल्लेख करताना मला एक लाडकी बहीण म्हणून इतका वाईट वाटत आहे की मी पूर्ण तुमच्या माध्यमाद्वारे सर्व महाराष्ट्रातील माता बंधू भगिनींना म्हणते की ह्यांचा जाहीरपणे निषेध करा. एक तर उज्ज्वला थिटेला 28 एकर प्रॉपर्टी, घर दार, शेती, बंगला, गाडी घोडा सगळं असून तिथून गाव सोडून निघून यावं लागलं आहे. आणि एवढ्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या विरुद्ध पण हा माणूस असं कागाळ्या करतोय, एकेरी भाषाशैली वापरतोय. मग याच्यावरून लक्षात घ्या ही कुठल्या प्रवृत्तीची माणसं आहेत ती. आणि देवेंद्रजी यांना सांगणं आहे की बघा, की तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला आत्ता नाही समजणार देवेंद्रजी की कुठल्या माणसाला आपण पक्षात घेतले. भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे, पण ही बेशिस्त माणसं तुम्ही तुमच्या पक्षात घेतली. थोडेच दिवसात तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठल्या माणसांना घेतले. या सगळ्यानंतर खरं तर राजन पाटील यांनी आज अजितदादांची माफी सुद्धा मागितली आणि त्यावरती असं म्हटलं जातंय की आता राजन पाटील हे पळपुटे आहेत, अशा पद्धतीचे आरोप सुद्धा त्यांच्यावरती उमेश पाटलांनी केले. तुम्हाला काय वाटतं, खरंच ते पळपुटे आहेत असं म्हणताय तुम्ही सुद्धा? अहो मग आता अर्जच उज्ज्वला थिटेचा बाद केला म्हणजे तो पळपुटेपणाच ठरला ना. उज्ज्वला थिटेला 2 जरी हजार मतदान पडलं असतं तर ह्यांची स्वतःचीच कमी नाचक्की झाली असती की बाबा मी हिला अडवण्याचा प्रयत्न केला तरीही हिथं आली, तरीही हिच्या बाजूनं गावातील जनता उभी राहिली. मग माझं गावात अस्तित्व राहिलंच काय? एवढी 2,000 लोकसंख्येची असलेली माणसं हिच्या मागं म्हणल्यावर माझ्या विरोधात एवढी माणसं जमा कधी झाली याचाच त्यांना पश्चाताप होणार असेल. म्हणून तर ते रात्रीच बसून सेटिंग केलं सगळं आणि आमच्या अर्जाचं हे केलं. कारण जेवढी आपली इज्जत स्वतःच्या गावात आहे, गावातल्याच लोकांनी जर ह्या महिलेला मतदान केलं तर आपली काय राहिली. त्यांना माहिती होतं उज्ज्वलाचा विजय होणारच आहे, त्यामुळे तर त्यांनी हे केलेलं आहे. कारण तर या 70 वर्षातून सगळ्यामध्ये कुणी उमेश पहिल्यांदा पाटील. बोला बोला. 70 वर्षातून कुणी तर पहिल्यांदा उज्ज्वला थिटेसारखी महिला त्या ठिकाणी उभा राहिली होती. त्यामुळे जनतेला पण नवीन चेहरा हवा होता. जनतेला पण यांच्या धाकातून सगळ्यातून बाहेर निघायचं होतं मतदानाद्वारे. कारण आजपर्यंत हे कुणीच केलं नाही. म्हणजे साधं साधं ग्रामपंचायतच्या सदस्यासाठी पण कोणी त्या ठिकाणी फॉर्म भरला गेला नाही. एकमेव उज्ज्वला थिटे अशी झाली की त्या ठिकाणी तिने फॉर्म भरला. मग गाव त्यांच्या पाठीशी 100% उभा राहणार हे त्यांचं ते
ह्या गोष्टीचा त्या त्यांनी पूर्ण गोष्टीचा धसका घेतला होता. धसका घेतला होता. हा, त्यांना पक्क कळलं होतं की हिनं आज लढवते, आपण एकतर ह्यांच्यावरती गुलामगिरीतून ह्यांना आपण त्रास देत आलोय, लोकांना अन्याय केलाय प्रत्येकावरती. लोकांनी जर हिला मतदान केलं तर ही जी पूर्णपणे गावात सत्ता बसेल, असं ह्याच्यावरती त्याच्यावरती निवडणूक अधिकारी हाताशी धरून पैशाच्या जोरावरती ह्या ठिकाणी आमचा अर्ज बाद करण्यात आला. आणि काय काय त्रुटी आमच्या आहेत ती छाननीचा 1 तास शेवटचा राहिल्यानंतर अनगरच्या बंद घरी त्यांनी जाऊन नेऊन ठेवला. आणि त्याचा ईमेल आज आम्हाला 1:30 वाजता त्यांनी पाठवला आहे की अनगरच्या घरी तुमचा त्रुटी जे आढळल्या, अनुक्रमांक, त्रुटीचा फॉर्म, सूचकची सही, हे आम्ही तुमच्या घरी पोहोचवले आहेत म्हणून कळलं. याच्यावरून सरळ सरळ कळतं की मॅडम किती षडयंत्र केलं गेलेलं आहे. दरवेळी हे लोक माझ्यावर ईमेलवर माझ्या कॉन्टॅक्ट करतात आणि आता बंद घरामध्ये नेऊन ते कागदपत्र मग आता बंद घराचं ते ईमेल करू शकतात की तुमचं बंद घरी आम्ही अर्ज पोहोचवला आहे. मग तोच म्हणजे जी काय त्रुटी आहे तीच आम्हाला ईमेलद्वारे करवायची होती. सूचकाची सही नाही, अनुक्रमांक चुकला, हे का तुम्ही ईमेलद्वारे सांगितलं नाही? तुम्ही काय सांगितलं ईमेलद्वारे की तुमच्या अनगरच्या घरी आम्ही त्या ठिकाणी काय काय त्रुटी आढळल्या हे तिथं आम्ही नेऊन ठेवलेलं आहे, हे त्यांनी असं सांगितलं. मग ईमेलद्वारे आम्हाला त्रुटी काय आहेत हे सांगायचं होतं. आणि त्या प्रत्येक फॉर्मवर तिथं माझा मोबाईल नंबर पण होता. बरं ईमेलला नाही, तुमचं काय नेटवर्क काय सेंड नाही झालं, काय नाही झालं, कॉल तरी करू शकत होतात. एका कॉलवर तरी सांगणं, कारण मी उमेदवार होते तिथली. तुमचं सांगण्याचं कर्तव्य या होतं. सगळ्याच्या नंतर खरं तर जसं आपण कालही बोललो की उमेश पाटील हे कायम तुमच्या बरोबर राहिले या सगळ्या प्रोसेसमध्ये. आज सुद्धा उमेश पाटील असं म्हटले की या सगळ्यानंतर हे जे राजन पाटील आहेत ते हायकोर्टला सुद्धा मॅनेज करू शकतात, अशा पद्धतीची टीका त्यांनी केली. त्यावरती राजन पाटील असं म्हटले की मी जर हायकोर्टला वगैरे मॅनेज करतोय असं म्हणत असतील तर उमेश पाटील हे मूर्ख आहेत, अशा शब्दात त्यांनी टीका केलेली पाहायला मिळाली. तुम्हाला काय वाटतं या सगळ्यावर? आता ज्या अर्थी मी पोलिसांबद्दलची आमच्यावर झालेल्या दरोड्याची केस, जी फॉरेन्सिकची टीम आलेली होती, डॉग स्क्वॉड आलेलं होतं, सर्व वस्तूंची शहानिशा करून पुन्हा त्याचा पूर्णपणे पंचनामा झाला होता, ती केस पोलिसांची मानवी हक्क आयोग मध्ये, मुलाची केस बाल हक्क आयोग मध्ये आहे. लक्षात घ्या, दोनही ठिकाणी माझ्या तारखा पोस्टपेड केल्या जातात. आणि आतापर्यंत मी जी जेवढी लढाई प्रत्येक अधिकाऱ्यांकडे गेले, प्रत्येक कुठल्या कुठल्या कारणांसाठी गेले, तर सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला 8 दिवस हो हो तुमच्या बाजूने निकाल देतो म्हणतात आणि 9व्या दिवशी बदलतात. आता मानवी हक्क आयोगाच्या तारखा सुद्धा पोस्टपेड होतात. मग लक्षात घ्या ना, ह्यांनी कुठं कुठं कशी सेटिंग करतात. न्यायदेवतेवर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे. ते माफ करा मला, मी ते तसं अविश्वास दाखवणार नाही. पण ते तारखा बदलण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणारच ना. मानवी हक्क आयोगाचे पोस्टपेड होतात तारखा, की मला हे ज्वलंत प्रश्न पडलाय. आणि पण आता जी काही तुम्ही तुमचा अर्ज जो अवैध झालाय, रद्द झालाय, त्या बाबतीतली जी काही तुम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहात, यामध्ये तरी तुम्हाला न्यायालयीन लढाई लढताना यश येईल असं वाटतं खरंच? हे बघा, मला पोलीस स्टेशन आणि ते कोर्ट हे आता मला माहेर असल्यासारखं वाटायला. उठायचं की इकडं पळायचं, उठायचं की तिकडं पळायचं. त्यामुळे बाल हक्क आयोगात हेलपाटे मारून दमले, मानवी हक्क आयोगात दमले, परत लोक न्यायालयामध्ये दमले, पोलीस प्राधिकरणकडे मी दमले. आता नवीन सोलापूरचे कोर्ट राहिलेलं होतं, आता सोलापूरच्या कोर्टमध्ये जाईन. न्यायदेवतेला जर माझ्या कागदपत्रांवर विश्वास असेल तर माझ्या बाजूने निकाल येईल. नक्कीच. म्हणजे आता ही सगळी जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ही नेमकी कधीपासून तुम्ही चालू करणार आहात ताई? आज सकाळी सर्व आम्ही जाऊन भेटून आलेलो आहोत त्यांना. त्यांनी सगळं कागदपत्रे जमा करून घेतलेले आहेत आणि आम्हाला असं समजलं होतं की 3च वाजेपर्यंतचा अवधी आहे, पण यांच्याकडून कुठलेही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले नव्हते. पण परत आम्ही व्यवस्थित चौकशी केली तर 3 दिवस आपल्याला ती दाखल करता येते, अपील करता येतं. मग आमचा तो गैरसमज झाला की 3 वाजेपर्यंत आहे, असं नाही, तर ते 3 दिवस आहे. आता उद्या सर्व प्रोसेस आमची कंप्लीट होईल. उद्या आम्ही कोर्टामध्ये अपील करू. आज सर्व तयारी करून झालेली आहे, आता उद्या आम्ही हे करू. ताई, एक शेवटचा प्रश्न आहे या सगळ्यामध्ये. या सगळ्यानंतर अजित पवारांवर जी काही टीका वगैरे झाली, या सगळ्याच्या नंतर तुम्ही स्वतः अजितदादांना भेटणार आहात? इथली जी काही परिस्थिती, तुमच्यावरती ज्या काही अडचणी आल्या किंवा हे जे काही तुमच्या बरोबर अगदी तुमच्यावर अन्याय होतोय असं तुम्हाला वाटतंय, हे सगळं अजितदादांना भेटून प्रत्यक्ष कानावर घालणार आहात का? हो हो. आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना आता ही पूर्ण गोष्ट, आता गेली 2.5 वर्ष झालं मी लढत होते की मी कुठं दाद मागू. अजितदादांनी यापूर्वी पण निवेदन दिलेलं होतं, पण काही गोष्टी तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीयेत, तिथं पोहोचूच दिलेलं नाहीयेत. असं झालं ना, आता अजितदादांनी गेली 8-15 दिवस झालं ज्वलंत स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं आहे की उज्ज्वला थिटेवर काय आणि कसा अन्याय झालाय. लाडक्या बहिणीवर असा झालेला अन्याय त्यांनी 8 दिवस झालं पाहिलेला आहे. आता या निवडणुकीचे धांदल संपल्यानंतर अजितदादा यांना मी भेटायला जाऊन
माझ्यासारखा आम्हाला झालेला आहे ते आहे. आम्ही कसं न बसं मायलेकर आज हिमती आहोत, धाडसी आहोत, आम्ही लढा देत आहोत. पण माझ्यासारख्या कितीतरी माता बंधू भगिनी ह्या हतबल आहेत, त्या लढा देऊ शकत नाहीत. काही जणी आत्महत्या करतात, काही जणी घर सोडून गाव सोडून जातात. पण तसं आम्ही तशी हार जर मानली तर दुसऱ्या स्त्रियांच्या समोर आम्ही आदर्श ठेवणार काय? आमच्यासारखी वेळ इतर महिलांवर कधीही येऊ नये, माझ्या कुटुंबासारखे इतर कुटुंबाचे हाल होऊ नये, ही सर्व व्यथा मांडण्यासाठी मी अजितदादा पवार यांची भेट घेणारच आहे. नक्कीच आपण बघतोय की या सगळ्याच्या नंतर आता अनगर नगरपंचायतीचा हा जो मुद्दा आहे तो देशात चर्चेला जातोय. त्याचबरोबर या सगळ्याच्या विरोधात राजन पाटलांचं हे जे काही 50 वर्षांपासूनचं साम्राज्य आहे हे साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी किंवा इथे खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी उज्ज्वला थिटे या आता न्यायालयीन लढाई लढताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्याच न्यायालयीन लढाईमध्ये त्यांना यश येतं का आणि मुळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या सगळ्यावरची भूमिका काय आणि अजितदादा नेमकं पुढचं पाऊल कोणतं टाकतात हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.